दिसायचे त्या काळात महाराजांनी तब्बल 13 घरटे बांधली व पाण्याची व्यवस्था. आज खेड, शिवापूर, पानशेती ही महाराजांची पुण्याई आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा ही संकल्पना महाराजांनी आणली, पण आताच्या आमच्या माणसांनी ते बदलली. याची ॲडव्हान्स त्याची सुरू झाली. 350 वर्षापूर्वी महाराज स्वच्छतेबद्दल अतिशय कटाक्ष घेत, म्हणून रायगडावरती 350 वर्षापूर्वी पहिला स्वच्छता जे का गांजले त्यासी म्हणायचा आपला, तोची साधूची ओळखावा, देव तेथेची जाणावा. खऱ्या अर्थाने देवताचा संदेश देणारे जगद्गुरु तुकोबार आहे असे म्हणतात. ज्यांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये दोन छत्रपती बहाल केल्या त्या माणसांची जाऊ. पहिले छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. बंदुकीच्या जोरावर, भांड्याच्या धाकावर वाघाला माणसासारखी जगायला शिकवणारी माणसं मी खूप बघितली, पण बंदुकीच्या जोराशिवाय व हंडाच्या धाकाशिवाय माणसाला वाघासारखं जगायला शिकवणारा वाघ मी एकच पाहिला, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आजपर्यंत लाखो माणसं जन्माला आली आणि मेली सुद्धा, पण त्यांची नोंद नाही. अजून एकच असा राजा जन्माला आला ज्याची जगण्याची, मृत्यूची व जन्माची प्रत्येक नोंद इतिहासाला ठेवावी. दादानो, जर का येणाऱ्या काळात तुम्हाला विचारलं तुम्ही कोणत्या राज्यातून आला, तर छाती ठोकून सांगायचं की ज्यांनी मरणाला सुद्धा लाजवलं, बालल्या मरणाला जगायला शिकवलं, छत्रपतींच्या राज्यातून आलं. काय आदर असावा शत्रूलाही शिवाजी महाराजांबद्दल, याचं सर्वोत्तम उदाहरण हे औरंगजेबाने दिले आहे. महाराजांचं निधन झालं आणि साकी मुस्ताईक खान महाराजांच्या मृत्यूची बातमी घेऊन औरंगजेबाकडे निघाला. त्याला वाटले महाराजांच्या मृत्यूची बातमी औरंगजेबाला दिली म्हणजे त्यालाही आनंद होईल. तो धावत औरंगजेबाकडे निघाला. अलंपना बड़ी खुशी की खबर है, क्या हुआ? गाफर नसीना गाफर नरकाला गेला. कोण? शिवा हुजूर, शिवा. तसा